अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, उद्या आहे संक्रांत. तर आपण आज पाहूया मकर संक्रांतीचं फळ. संक्रांतीचा पुण्यकाल आहे 14 जानेवारी 2026 बुधवारी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य: तीळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम करणे, तीळ तर्पण करणे, तीळ भक्षण करणे व तीळ दान करणे, असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौष कृ 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव कारणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची दार काढणे व कामविषयी सेवा ही कामे करू नयेत. एकादशीला तिळगुळ हा खाता येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, उद्या आहे संक्रांत. तर आपण आज पाहूया मकर संक्रांतीचं फळ. संक्रांतीचा पुण्यकाल आहे 14 जानेवारी 2026 बुधवारी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य: तीळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम करणे, तीळ तर्पण करणे, तीळ भक्षण करणे व तीळ दान करणे, असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौष कृ 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव कारणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची दार काढणे व कामविषयी सेवा ही कामे करू नयेत. एकादशीला तिळगुळ हा खाता येतो.